कन्या राशी. मार्च 2026 पर्यंत या 4 अटळ घटना कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाही. यातला एक पण शब्द खोटा ठरणार नाही. ही माहिती ऐकताना असं वाटेल की कुणीतरी तुमचं मन वाचलं आहे. कन्या राशीचा माणूस कधीच मोठ्या शब्दात स्वतःबद्दल बोलत नाही. तुमचं आयुष्य बाहेरून पाहिलं तर सगळं नीट, शांत आणि नियंत्रणात वाटतं, पण आत काय चालतंय हे फार थोड्या लोकांना माहीत असतं. तुम्ही सगळ्यांसाठी विचार करता, सगळ्यांची काळजी घेता, पण स्वतःसाठी थांबून विचार करायला वेळच मिळत नाही. तुम्ही अनेकदा स्वतःला समजावत राहता, थोडं सहन करू, आत्ता वेळ नाही, नंतर पाहू. पण नियती प्रत्येक वेळी तुम्हाला संधी देते, इशारे देते. मार्च 2026 पर्यंतचा काळ असा आहे की हे इशारे दुर्लक्षित करता येणार नाहीत. काही गोष्टी तुमच्या हातात राहणार नाहीत. काही प्रसंग असेही येतील की तुम्हाला बदल व्हायचा आहे की नाही हा प्रश्नच उरणार नाही. ही माहिती भविष्य सांगण्यासाठी नाही, तर तुम्हाला तयार करण्यासाठी आहे. कारण जे घडणार आहे ते टाळता येणार नाही. 2 घटना तुम्हाला उंचावर नेतील आणि 2 घटना तुम्हाला आतून हलवून टाकतील. पण या 4ही घटना तुमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय लिहिण्यासाठीच येत आहेत. घटना क्रमांक 1. आयुष्याची दिशा बदलणारी संधी, जी अचानक येईल पण योग्य वेळी. कन्या राशीच्या आयुष्यात मार्च 2026 पर्यंत एक असा क्षण येईल जिथे सगळं थोडंसं बदलायला सुरुवात होईल. ही संधी तुम्ही रोज वाट पाहत बसून मागितलेली नसेल. उलट ज्या गोष्टीकडे तुम्ही मनापासून जवळ हात झटकला होता, त्याच ठिकाणाहून ही संधी येईल. कदाचित नोकरीमध्ये असेल, जिथे तुम्ही वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम केलं पण तुमचं नाव कधीच पुढे आले नाही. किंवा व्यवसायात असेल, जिथे तुम्ही नुकसान सहन केलं, लोकांनी तुम्हाला वेड्यात काढलं पण तुम्ही हार मानली नाही. या काळात अचानक कुणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवेल. हे काम तूच कर, ही जबाबदारी तूच सांभाळ, अशी वाक्य तुम्हाला ऐकायला मिळतील. सुरुवातीच्या तुम्हालाच विश्वास बसणार नाही. मनात प्रश्न येईल, मी खरंच हे करू शकतो का? पण हळूहळू तुम्हाला कळेल, ही संधी तुमच्यासाठीच होती. ही घटना अटळ आहे, कारण तुम्ही जे सहन केलं आहे, जी मेहनत केली आहे, त्याचा हिशोब आता सुरू होतोय. उशीर झाला आहे, पण अन्याय होणार नाही. घटना क्रमांक 2. जवळच्या व्यक्तीकडून होणारी दुखावणारी गोष्ट, जी खूप खोल जखम करून जाईल. ही घटना सर्वात जास्त त्रास देणारी असेल, कारण यात बाहेरचा कोणी नसतो. ही व्यक्ती तुमच्या खूप जवळची असते, जिच्यासाठी तुम्ही वेळ काढला, समजून घेतलं, स्वतःला मागे ठेवलं. तुम्हाला कधीच वाटलेलं नसतं की हीच व्यक्ती तुम्हाला अशा प्रकारे दुखावेल. कदाचित शब्दांनी, कदाचित कृतीने, किंवा गरज असताना पाठ फिरवून. या घटनेनंतर तुमचं मन सतत एकच प्रश्न विचारेल, मी इतका विश्वास का ठेवला? तुम्ही स्वतःला दोष देऊ लागाल. पण खरं सांगायचं तर दोष तुमचा नसतो. तुमची चूक एवढीच असते की तुम्ही मनापासून दिलं. ही घटना नकारात्मक असली तरी ती आवश्यक आहे, कारण इथूनच तुम्हाला कळतं कोण आपलं आहे आणि कोण फक्त सोयीसाठी सोबत होता. या धक्क्यानंतर तुम्ही बदलाल, जास्त सावध व्हाल, जास्त शांत व्हाल आणि स्वतःला जास्त महत्त्व द्यायला शिकाल. ही घटना थांबवता येत नाही, कारण ती तुमच्या आयुष्यातील चुकीच्या माणसाचं दार कायमचं बंद करण्यासाठी येत आहे. घटना क्रमांक 3. स्वतःला ओळखण्याची वेळ. आतून येणारा आत्मविश्वास. मार्च 2026 पर्यंत कन्या राशीच्या आयुष्यात एक असा टप्पा येतो जिथे बाहेर काही फार मोठं बदलल्यासारखं वाटणार नाही, पण आतून मोठा बदल घडतो. हा बदल शांत असतो पण खोल असतो. आधी तुम्ही सतत स्वतःवर प्रश्न विचारायचात, मी योग्य करतोय का? मी कमी तर नाही ना? लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? हळूहळू हे सगळं कमी होऊ लागतं. तुम्ही स्वतःशी जास्त प्रामाणिक व्हायला लागता. ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या त्यांना नावं देण्याची हिंमत तुमच्यात येते. हे मला नको आहे असं सांगण्याचं बळ येतं. तुमच्यातला आत्मविश्वास अचानक कुठून तरी आलेला नसतो. तो येतो अनुभवातून, दुखावण्यातून, एकटेपणातून. या काळात तुम्ही लोकांसाठी कमी आणि स्वतःसाठी जास्त जगायला लागता. निर्णय घेताना आधी मन ऐकता आणि एक दिवस लक्षात येतं, मी आता कोणाला खुश करण्यासाठी नाही तर स्वतःच्या समाधानासाठी निर्णय घेतोय. ही घटना सकारात्मक आहे, कारण या आत्मविश्वासाशिवाय पुढचं आयुष्य नीट घडू शकत नाही. घटना क्रमांक 4. मनावर येणारा प्रचंड ताण. सगळं सांभाळताना स्वतःच हरवणं. मार्च 2026 आधी असा एक काळ येतो जिथे कन्या राशीचा माणूस आतून खूप थकतो. बाहेरून सगळं ठीक वाटतं, पण मनात सतत गोंधळ असतो. घरची जबाबदारी, कामाचा ताण, लोकांच्या अपेक्षा, हे सगळं एकाच वेळी अंगावर येतं. सगळे तुमच्यावर अवलंबून असतात, पण तुम्ही कोणावर अवलंबून राहू शकत नाही. तूच समजून घे, तूच ॲडजस्ट कर, तूच मजबूत आहेस. ही वाक्य ऐकून ऐकून तुम्ही दमून जाता.
या काळात तुम्हाला असं वाटेल की कोणीच तुमचं ऐकत नाही. तुमचं बोलणं अर्धवट ऐकलं जातं. तुमच्या भावना दुर्लक्षित केल्या जातात. कधीकधी एकटेपणा इतका वाढतो की लोकांमध्ये असूनही मन एकटं वाटतं. ही घटना नकारात्मक आहे, पण फार महत्त्वाची आहे. कारण इथेच तुम्ही शिकता सगळ्यांचं ओझं उचलणं म्हणजे जबाबदारी नाही, कधीकधी ती स्वतःची हानीही असते. या टप्प्यानंतर तुम्ही हळूहळू सीमा आखायला शिकता, नको तिथे नाही म्हणायला शिकता आणि स्वतःसाठी थोडी जागा निर्माण करता. हे सगळं घडतंय कारण आता तुम्ही जुने राहू शकत नाही. मार्च 2026 पर्यंत कन्या राशीच्या आयुष्यात जे काही घडेल ते अचानक वाटेल, पण निरर्थक नसेल. प्रत्येक घटना, प्रत्येक धक्का, प्रत्येक संधी यामागे एकच उद्देश आहे. तुम्हाला बदलायचं आहे, तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे, तुम्हाला तुमची किंमत कळायची आहे. सकारात्मक घटना तुम्हाला दुखवतील की तुम्ही किती सक्षम आहात. नकारात्मक घटना तुम्हाला शिकवतील की कुणावर आणि किती विश्वास ठेवायचा. या काळानंतर तुम्ही अधिक शांत असाल, पण कमकुवत नसाल. तुम्ही जास्त मोकळे असाल, पण बेफिकीर नसाल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला गमावून कोणासाठीही जगणार नाही. हा प्रवास सोपा नाही, पण आवश्यक आहे. कारण कन्या राशीच्या आयुष्यात आता फक्त सहन करण्याचा काळ संपतोय आणि स्वतःसाठी जगण्याची वेळ सुरू होते.